उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर हो शेतकरी मित्रांनो बघा, हे महाराष्ट्र राज्यातील खूप साऱ्या लाखो शेतकऱ्यांकरिता खूप मोठी दिलासादायक आनंदाची बातमी आहे, की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि ते पैसे जमा झाल्याच्या नंतर तिथून पुढे त्यांना तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन कर्ज मिळणार आहे. या संदर्भात सहकार विभागाकडून सुद्धा तशी माहिती मिळत आहे. या अगोदरच काल परवाकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी सुद्धा सांगितलं आहे, की कर्जमाफी झाली. कर्जमाफीची रक्कम कर्जदार खात्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाली, की त्यांना ताबडतोब तातडीने नवीन पीक कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जी खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. तर आता हे कोणते शेतकरी आहेत? पहिल्या टप्प्या म्हणजे 553 का काय जे होते ते सुरुवातीची आणि नंतरची 16-17 जवळपास 17 लाख शेतकरी होते. ज्या 17 लाख शेतकऱ्यांची यादी आलेली होती आणि त्या 17 लाख शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची केवायसी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या कर्ज खात्याचे म्हणजे कर्जमाफीकरिता जे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे कर्जदार ज्याचं 1 लाख असेल, सव्वा लाख असेल, 2 लाख असेल किंवा 2 लाखाच्या आतपर्यंत जे काय कर्ज असेल, ते कर्ज खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. ज्याकरिता आपण या अगोदरच पाहिलेलं होतं, की आता मागच्या या 2-4 दिवसामध्ये 7,000 कोटी रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आलेली होती. शासन निर्णयाद्वारे त्या निधीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती आणि आता ॲट ए टाईम एकाच वेळी उद्या या सर्व आधार केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या सर्व कर्जदार खात्यांच्या शेतकऱ्यांच्या त्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. ही खऱ्या अर्थाने खूप मोठी बातमी आहे. कारण की 16-17 लाख शेतकरी बांधवांना याचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये उद्या होणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये परत एक वेळ राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करिताची जी यादी आहे ती येणार आहे. आता या 16 ते 17 लाख शेतकऱ्यांमध्ये जवळ-जवळ जे इन्कम टॅक्स भरतात रिटर्न आय-टी-आर वाले ते पात्र शेतकरी नसल्यामुळे त्या जवळ-जवळ 1 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांना या गोष्टीचा या कर्जमाफीचा लाभ होणार नाहीये. परंतु केवायसी केलेल्या 17 लाख पैकी सर्व शेतकऱ्यांना उद्या या पैशाचं त्यांच्या खात्यामध्ये मेसेज येण्याकरिता सुरुवात होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. तशी अपडेट आपण उद्या घेण्याचा प्रयत्न करूया आणि ते खात्यामध्ये जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला मेसेज आले का नाही ते सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया काय करायची, बँकेशी संपर्क साधायचा आहे, बँकेकडे तसे आदेश वगैरे आलेले आहेत का, नवीन पीक कर्जाकरिता कागदपत्रे सादर करावयाची आहेत का, काही अटी शर्ती आहेत का, यावर सिबिलचा काही परिणाम पडणार आहे का, या सर्व गोष्टीची माहिती गोळा करून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत म्हणजे उद्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील त्या शेतकरी बांधवांकरिता आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुढची जी काय प्रक्रिया प्रोसेस असणार आहे नवीन पीक कर्जाकरिताची ती एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातल्या केवायसी झालेल्या 16 ते 17 लाख शेतकऱ्यांकरिता उद्या आनंदाची बातमी येणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि त्यांना ताबडतोब नवीन पीक कर्ज मिळणार आहेत. ही जी एक गोड बातमी, दिलासादायक, महत्त्वपूर्ण ब्रेकिंग अपडेट आहे, जी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरणार आहे आणि ही बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना ज्यांच्या यादीत नाव आलेलं आहे आणि ज्यांनी केवायसी केलेली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना आधार मिळेल, अपडेट मिळेल आणि दिलासा सुद्धा मिळेल. त्याकरिता हा व्हिडिओ आपल्याला सर्वांना शेअर करायचा आहे आणि अशीच महत्त्वपूर्ण विश्वासार्ह नवनवीन माहिती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या पेजला, आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल एन.के. अग्रवालला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबल्याच्या नंतर हाईपचं सुद्धा बटन दाबून द्या शेतकरी मित्रांनो, जेणेकरून मी जी नवनवीन माहिती, विश्वासार्ह माहिती, खात्रीशीर माहिती आणि ती सर्वात अगोदर आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल मित्रांनो. तर मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जशी गोड बातमी आणली त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.